वैभव पाटील यांच्या प्रयत्नामुळे विकास कामांना न्याय. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून वैभव पाटील यांनी मागणी केलेल्या विविध विकास कामांसाठी 2,25,00,000 रुपयांचा निधी दिला. यामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. यामध्ये पळशी तालुका खानापूर येथे रस्त्याच्या कामासाठी 10 लाख, जाधवनगर येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी 7 लाख रुपये, लेंगरे येथील गुजले वस्तीच्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये, वाजर येथे खडीकरण मुरमीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये, राजधानी भेंडवडेमध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी 7 लाख रुपये, खंबाळे येथे वसंत सुर्वे यांच्या वस्तीच्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये, कमळापूर येथील डाकचा मळा परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपये, वेजेगाव येथील रस्ते काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपये, साळशिंग येथे रस्ते डांबरीकरणासाठी 20 लाख रुपये, जखीनवाडी येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 6 लाख रुपये असा एकूण 1 कोटी रुपयाचा निधी जनसुविधा योजनेतून मंजूर झालेला आहे. तर 30 ते 54 ग्रामीण जिल्हा मार्ग योजनेतून 75 लाख रुपयांचा निधी रेवणगाव येथील वेताळगुरू रस्ता सुधारण्यासाठी 20 लाख रुपये, हिवरे ते तामखडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 20 लाख रुपये, भिकवडी बुद्रुक येथील खरात वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 35 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. 50 ते 54 ग्रामीण रस्ता योजनेतून लेंगरे ते ढोराळेवाडी रस्त्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी, त्याचबरोबर 50 लाख रुपये MACBच्या DP ट्रान्सफॉर्मसाठी ॲडिशनल DP विटा शहरातील गांधीनगर येथे, मायनी रोडवर पवईनगर, नेवरी रोड, सुतार किंवा शेटपळे रानमळा परिसरात बाजीराव गायकवाड यांच्या वस्तीवर, ढवळेश्वरमध्ये यशवंतराव शिंदे यांच्या शेतात मंजूर झाले आहे. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागात वैभव पाटील यांना विकास कामे करण्यासाठी बळ दिले आहे. या निधीला मंजुरी मिळाली असता वैभव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानून यापुढेही अजून मतदारसंघातील प्रलंबित विकास कामासाठी न्याय द्यावा ही विनंती केली आहे. मतदारसंघातील या गावातील नागरिकांनी या कामाला न्याय मिळवून दिल्याबद्दल वैभव पाटील यांचे आभार मानले. आजपासून आपण या सर्व कामांची सुरुवात करत असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी आळसनचे नेते नितीनराजे जाधव, प्रवीण पवार, चंद्रकांत पवार बलवडी, तुषार शिंदे, मोहन धनवडे भाळवणी, दिनकर पाटील खंबाळे, मानसिंग जाधव, जयकर शेठ साळुंके कमळापूर, विजय अप्पा निकम, शुभांगीताई सुर्वे चिंचणी मंगरूळ, उत्तम शेठ पवार, सयाजी जाधव वाजर यांच्यासह अनेक युवक ज्येष्ठ सहकारी उपस्थित होते. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज विटा.